फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर हे बघा आमचा घराचा एरिया. आणि हा ह्या साईड इकडनं मेन रोड, इकडनं पण रोड आहे आणि ह्या साईडनं पण रोडला आपण इकडनं पण एक आहे, तिकडनं पण एक. कारण मला महाद्वाराला जायचं म्हणजेच विठ्ठलाच्या मंदिरात फुलं घ्यायला. कारण ते आम्ही दोघी कसं दिसतं कमेंटमध्ये नक्की सांगा, हे ना गोवी. आम्ही घरात काय झालं माहिती का, खूप अंधार आहे इकडच्या साईड, त्यामुळे आम्ही घरातच जाईल. आता आम्ही महाद्वारात आलोय. आज वसंत पंचमी, श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे लग्न असल्यामुळे मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आणि विशेष म्हणजे रुक्मिणी मातेची स्वयंवर कथा ऐकण्यासाठी खूप लांबून भाविक येत असतात. तर आम्ही पांडुरंगाच्या पायाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो, पण गर्दी पाहून नामदेव पायरीचे दर्शन घेतले. वसंत चोखामेळा यांच्या पण समाधीचे दर्शन घेतले, जे की नामदेव पायरीच्या समोरच आहे. तर भाविक पहिल्यांदा चंद्रभागेत हातपाय धुवून भक्त कुंडलिकाचं दर्शन घेतात. नामदेव पायरी व संत चोखामेळा यांचे दर्शन घेतात. संत कानोपात्रेचं दर्शन मंदिरात जातानाच घडतं, त्यामुळे पांडुरंगाच्या दर्शना अगोदर भक्तांचं दर्शन घेतलं जातं, जे की हे सर्व संत आहेत. देवाचं आज वसंत पंचमी निमित्त लग्न असल्यामुळे मंदिर परिसरात खूपच गर्दी होती आणि आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि समोरच असलेल्या संत चोखामेळा यांच्याही समाधीचं दर्शन घेतलं. दुपारी 12 वाजता देवाचं शाही लग्न सोहळा ही पार पडलं आणि आता थोड्या वेळापूर्वी देवाची वराती निघाली, जी कालच्या व्हिडिओमध्येही आहे. जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊनही पाहू शकता. आता आम्ही गर्दीतनं वाट काढून नामदेव पायरीचं दर्शन घेतो. तर मंदिराला खूप छान विद्युत रोषणाई केलेली आणि आम्ही ती पाहत बसलो. आता आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊया समोरच संत चोखामेळा यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला. तर आता चला, इथे पण खूप गर्दी होती, सगळे पाया पडत होते. आम्ही दर्शन घेतल्यावर बाबांनी आम्हाला अबीर लावलं. मला मंदिरात आल्यावर खूप छान वाटतं आणि प्रसन्नही वाटतं, म्हणून मी नेहमी येत असते. तर आम्हाला घरातल्या रोजच्या देवपूजासाठी फुलं घ्यायची होती. तर हा माऊनी आमचा असा शॉर्ट मजेशीर व्हिडिओ काढलाय. आता आम्हाला फुलं घ्यायची आहेत. आता मी फुले घेऊन पेढे घेणार आहोत. तर आता आम्ही फुले घ्यायला आलेलो. बाबा म्हणले सुट्टे पैसे नाही आहेत, तर आम्ही प्रसादासाठी पेढेही घेतले आणि पैसे सुट्टे झाल्यामुळे आम्ही बाबांकडनं फुले घेतली. आम्ही म्हणजे आमच्या घरातल्या देवासाठी आम्ही नेहमी इथनंच फुले घेऊन जातो. मला इथला मंदिर परिसर खूप आवडतो. इथे नेहमी गर्दी असते आणि आम्ही मंदिर परिसरातच राहतो. पंढरपुरात 4 वाऱ्या भरतात, त्यातील 2 वारी ही मोठी असते. आषाढ महिन्यातील वारी आणि कार्तिक महिन्यातील वारी या 2 वारी खूप मोठ्या असतात. माघ महिन्यात आणि चैत्र महिन्यात 2 वाऱ्या भरतात. माघी एकादशी म्हणजेच माघ वारी जवळच आली. वसंत पंचमी आणि महावारी या जवळ आल्यामुळे मंदिराला खूप छान सजावट केली आहे. प्रत्येक महिन्याच्या एकादशीलाही खूप गर्दी असते आणि पालख्याही निघतात. खूप लांबून भाविक
दर्शनाला येत असतात. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर जाता जाता लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.